हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। तर माझ्या सकाळची सुरुवात पहाटे 5 वाजल्यापासून होते। तर मुलांना ना आज टिफिनमध्ये इथे चीज ब्रेड पाहिजे होता। असा साधा सिंपलच आवडतो त्यांना, सॉस वगैरे नाही लावलेला आवडत। आणि घरचा टिफिन त्यांना अलाउड नाही आहे, पण कधी कधी चालतं असं। आणि मग आहुंच्या टिफिनसाठी आज छोल्याची भाजी बनवलेली। तर पहिला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली, नंतर ती परतली, परत कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि मग सगळे काळे मसाले खडे मसाले सगळे टाकून दिले मसाल्याच्या डब्यामधले। आणि ही चण्याची भाजी, काळ्या चण्याची भाजी करताना ना पावभाजी मसाला वापरायचा, छोले मसाला वगैरे नाही वापरायचा। ह्या ट्रिकने एकदा भाजी ही अशी करून बघा, खूप छान होते। आणि छोले शिजायला घालताना ना त्याच्यामध्ये थोडासा ना हिंग टाकायचा, त्याच्यामुळे छोले मस्त शिजले जातात। नंतर मग परत आहोंचा टिफिन भरला, मुलांचाही दोघांचा टिफिन भरला। आणि सकाळी ह्या तिघांचा जायचा टाईम एकच आहे, 6:45ला तिघंही जातात, त्याच्यामुळे खूप सकाळी घाई गडबड होते। नंतर वीरचं सगळं आवरायला लागतं, वीर फक्त बॅग भरतो, बाकी सगळं मला आवरायला लागतं। अजून लहान आहे त्याच्यामुळे सगळं आवरायला लागतं। श्रीचं आवरून घेतो, पण वीरचं आवरायला लागतं। मग परत बरोबर 6:45ला ह्यांना सोडून येते मी खाली। मग सोडून आल्यानंतर मुलं येईपर्यंत 1 वाजेपर्यंत मग मी माझं काम चालू असतं। तर सुरुवात पहिली हॉलपासून असते। तर आज थोडं ऊन आलेलं म्हणून हे प्लांट पण थोडं उन्हामध्ये ठेवून दिलं। नंतर हॉल सगळा आवरून घेतला आणि घरातली कामं कशी सगळी एकटीलाच करायची असतात, सगळं A to Z सगळी कामं एकटीलाच असतात, त्याच्यामुळे खूप टाईम लागतो। आणि मला हे सगळं आवरेपर्यंत 1 वाजतातच, तोपर्यंत मुलंही येतात। आणि दुपारी मग मुलांना इथे श्रीला ना भटुरे खायचे होते, छोल्याच्या भाजीसोबत त्याला भटुरे आवडतात, म्हणजे या कणकेच्या पिठाचे डायरेक्ट भटुरे बनवते मी। आणि वीरला इथे परत चपाती खायची होती, त्याला हे भटुरे वगैरे पुरी असं काही आवडत नाही तेलकट, मग त्याच्यासाठी परत चपाती बनवली वीरसाठी, श्रीसाठी। आणि हे अशी भटुरे बनवून दिले मी त्याला। नंतर माझा गुरुवारचा उपवास असतो, त्यासाठी मी खिचडी बनवली माझ्यासाठी। खिचडी खाल्ल्यावर मला अशी पण ॲसिडिटी होते, पण तरी पण आज भूक लागली होती मला, आणि उद्याही उपवास आहे म्हटलं आज थोडी खिचडी खाऊया। तर मग इथे खिचडी बनवली मी, आणि ही आता 2-3 तासच खिचडी भिजत घातलेली मी, साबुदाणा भिजत घातलेला। तर मस्त छान फुललेला साबुदाणा पण। खिचडी बनवून घेतली, तोपर्यंत मग मुलांचा टाईम होऊनच जातो, 1 वाजले मला एवढं काम आवरेपर्यंत, तोपर्यंत मुलंही येऊन गेली। तर असा होता आजचा व्लॉग, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवनवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय।